हॅलो, गुड मॉर्निंग. आज सकाळी नाश्ता पाणी लवकरच उरकला होता. नाश्ता पाणी झाला म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे किचनवरती जो पसारा पडतो ना तो आपल्याशिवाय कोण आवरणार. आणि आज माझा तो उपवास होता. मी फक्त चहाच घेतला होता आणि सगळं काम मी उरकायला घेतलं तेवढ्यातच परीच्या पप्पांचा फोन आला. ते आज बाहेर गेले होते, नाहीतर त्यांचीच ड्युटी आहे परीला स्कूलमधून आणायची. ते मला म्हणे बस जवळ आली तर तू खाली जा. मग काय माझी तर अशी घाई उडाली ना, पटकन खाली गेली तिला घ्यायला. इथे मी पटकन खाली उतरतच नाही, पण आज आली तर खूप छान असं ऊन वाटलं बरं मला. म्हटलं चला छान असं ऊन खाऊ, पण माझं काही ऊन खाणं झालंच नाही. तेवढ्यात बसच आली. मग परीला घेऊन घरी आली. माझा जरी उपवास असला ना, पण माझ्यापेक्षा माझ्या लेकीलाच घाई जास्त असते बरं साबुदाणा खायची. घरी आली म्हणे मम्मा आज उपवास आहे ना, पटकन साबुदाणा बनव, मला पण खायचा आहे. मग आले पहिला साबुदाणा परतवून घेतला आणि म्हटलं चल आपण दोघे आज ना मस्त साबुदाणा खाऊनच घेऊ म्हटलं. मग काय साबुदाणासोबत मी मिरची थोडी फ्राय केली होती. आणि आज ना सकाळीच मम्मीच्या घरून दही आलं होतं, त्यांनी काही लावलं असेल तर माझ्यासाठी थोडं पाठवलं होतं. मग म्हटलं चला आज साबुदाणा आहे आणि दही पण आहे, आज छानच कॉम्बिनेशन मिळणार आहे. मग काय पप्पा तर आज घरी नव्हते ना परीचे. मग माई लेकीने छान असा साबुदाणा आणि दही सोबत माझी मिरची छान असा ताव मारून घेतला. आणि परीने तर इतक्या आवडीने खाल्ला ना काय सांगू तुम्हाला. त्यानंतर तिची क्लासची घाई, ती क्लासला गेली. आणि आज ती क्लासला गेली आणि मी पण दिवसभर खरंच खूपच आराम करून घेतला. त्यानंतर जेव्हा परी क्लासवरून घरी आली तिलाही झोप येत होती. ती पण थोडा वेळ अर्धा एक तास आराम केला. पण जेव्हा ती उठली ना खरंच खूपच तिला तापही आला होता आणि मळमळही करत होतं. सोबत तिला 1-2 वेळेस जुलाबही झाल्या. म्हटलं आता परीची गाडी पंक्चर होण्यामागं दिसते. खरंच घरात मुलं आजारी असल्या ना आपल्यालाही काही सुचत नाही आणि त्यांच्याच मागं आपल्याला राहावं लागतं. चला तर मग फ्रेंड, बाय.